सोलापूर शहरासाठी अत्याधुनिक रेल्वे स्टेशन जवळ 5 स्टार दर्जाच्या नवीन बस पोर्ट उभारणीची मागणी करण्यात आली। सोलापूर विकास मंचाने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची हॉटेल बालाजी सरोवर येथे समक्ष भेट घेऊन ही लेखी मागणी अधिकृतरित्या मांडली। सोलापूर हे राज्यातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून सध्या असलेले जुने एसटी स्थानक वाढती प्रवासी संख्येमुळे अपुरे पडत आहे। तसेच स्थानकाची विद्यमान अवस्था समाधानकारक नसल्याने नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये नाराजी आहे। जुळे सोलापूर परिसरात सुद्धा एसटी स्टँड असणे गरजेचे आहे। नागरिकांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे। या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन जवळील भैया चौक येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या नर्सिंग गिरजी मिलची जागा नवीन बस पोर्टसाठी सुचवण्यात आली आहे। ही जागा सध्या नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या ताब्यात असून मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांद्वारे योग्य नियोजन केल्यास बारामती व इंदापूरच्या धर्तीवर तसेच रेल्वे स्टेशनजवळ अत्याधुनिक 5 स्टार बस पोर्ट उभारता येऊ शकते, असे विकास मंचाचे मत आहे। पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी वारी दरम्यान व तुळजापूरच्या नवरात्रीला अक्कलकोटसाठी लाखो भाविक देशभरातून एसटी स्टँडचा वापर करतात। तसेच सध्याच्या एसटी स्टँडवर असलेले रेल्वे स्टेशनकडून जाण्यासाठी प्रवाशांना आणि भक्तांना रिक्षाद्वारे महागडा प्रवास करावा लागतो। प्रस्तावित आराखड्यानुसार सर्व एसटी बसेस मंगळवेढा रोडमार्गे शहराबाहेर वळवता येतील, त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल। त्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा मिळण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना हा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब सेक्रेटरी यांना एनटीसीशी सोबत पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिले। या भेटीदरम्यान सोलापूर विकास मंचाचे केतन शहा, दत्तात्रय आंबुरे, प्रसन्न नाझरे, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। या भेटीचे आयोजन करण्यासाठी शिवसेना पक्षाचे नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले। सदर मागणीवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास छत्रपती शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी सुटेल आणि सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।